मी मम्मीकडे असताना म्हणजे मी 6 मंथमध्ये मम्मीकडे गेली. मग माझे सासू सासरे आणि हे तिघच होते घरामध्ये. हे तर ऑफिसला जायचे इव्हनिंगला आणि पप्पा पण बाहेर जायचे, तर मम्मी एकट्या राहायच्या आत घरामध्ये. तर मम्मीला असं वाटलं की सोफ्यावर कोणतरी बाई बसलीये एवढं मोठं पोट घेऊन. असं. तर मम्मी किचनमध्ये होत्या. मम्मीला म्हणजे असं आमचा किचन आणि हॉल दोन्ही असं फ्रंट साईडला आहे. म्हणजे असं हॉलमधून आमचा किचन स्पष्ट दिसतो असं म्हणजे पूर्ण. आणि सोफा ते सोफ्याच्या इथे कोण बाई बसलीये एवढं मोठं पोट घेऊन. आणि मम्मीला असं म्हणजे मम्मीने असं जसं टर्न घेतला ना, मम्मीला असं दिसलं की ना कोणतरी बाई बसली, पण हॉलमधली लाईट बंद होती. तर मम्मीला काय वाटलं मे बी काय तर मला असं झालं असेल भास वगैरे. मम्मीने एवढं लक्ष दिलं नाही त्या गोष्टीकडे. मग त्याच रात्री म्हणजे मम्मी जेव्हा झोपल्या होत्या, तर मम्मीला स्वप्न पडलं की हॉलमध्ये ना एक बाई आणि एक माणूस खड्डा खोदतंय आणि त्या आतमध्ये एक प्रेत आहे. ते कोणाचं आहे? ते एका बाईचं आहे. एकदम जळून गेलेल्या बाईचा. ते खड्ड्यामध्ये असं ते दिसतंय मम्मीला. आणि मम्मी त्या लोकांना झोपेमध्ये थांबवते, की तुम्ही हा खड्डा नका करू. आमच्या घरात तुम्ही खड्डा कशाला करताय? असं तसं असं मम्मी ओरडतायत जोरजोरात. आणि असं जोरजोरात आवाज. तर पप्पांनी उठवलं मम्मीला. मम्मीला बोलले, "असं का करते? काय झालंय तुला?" तर मग तेव्हा मम्मीने सांगितलं, की मला असं-असं स्वप्न पडलंय आणि मला ना म्हणजे मी संध्याकाळी जेव्हा किचनमध्ये जेवण बनवत होती, तर मला असं-असं एक बाई दिसलीये, जी प्रेग्नंट होती असं. तर